वटपौर्णिमा जवळ आली की आपण बघतो की बायका वडाच्या झाडाला दोरा गुंडाळतात, दिवसभर कडक उपवास करतात. पण थांबा, हॅलो. प्लीज हेल्प. वेअर इज माय हजबंड? हे जे आपण वर्षानुवर्ष करत आलो खरंच बरोबर आहे का, की फक्त एक ट्रेंड किंवा परंपरा म्हणून आपण फॉलो करतोय? आज आपण यावर थोडं लॉजिकल आणि फॅक्टच्या आधारावर बोलणार आहोत. हे फॅक्ट्स माझे नाहीत बरं का, तर चक्क आपल्या श्रीमद भगवद्गीतेत दिले आहेत. चला तर मग बघूया की भगवद्गीता काय सांगते. नमस्कार, मी प्रोफेसर सोनाली आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते महासतलोक सत्याचा शोध या चॅनलमध्ये, जिथे घेतला जातो सत्याचा शोध आणि तेही प्रमाणासोबत. तर सगळ्यात पहिला पॉइंट, आपल्याला वाटतं तशी पूजा करायची की शास्त्रानुसार? भगवद्गीतेच्या अध्याय 16 श्लोक 24 मध्ये एकदम क्लिअर सांगितलंय की काय करावं आणि काय करू नये, यासाठी शास्त्रांनाच प्रमाणित माना. म्हणजे काय तर डोळे झाकून कोणतीही पूजा करण्यापेक्षा आपलं रूल बुक म्हणजेच आपले ग्रंथ काय सांगतात ते पहा. आपल्या सनातन धर्मामध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आणि 108 उपनिषद यांना विशेष महत्व दिले आणि सोबतच इतर धर्मग्रंथ सुद्धा बघायला हवेत. पॉइंट नंबर 2, उपवासाचा अतिरेक. आता उपवासाचा विषय निघालाच आहे, तर काही जणी पाणी सुद्धा न पिता कडक उपवास करतात. पण भगवद्गीतेत अध्याय 6 श्लोक 16 मध्ये श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की जो खूप खातो किंवा जो अगदीच उपाशी राहतो त्याला कधीच काही साध्य होत नाही. थोडक्यात काय तर अति तिथे माती. भक्तीत सुद्धा बॅलन्स हवा. पॉइंट नंबर 3, माझी भक्ती माझी मर्जी. आता तुम्ही म्हणाल, माझ्या मनाने मी कशीही पूजा करेल, माझा भाव महत्वाचा. पण गीतेच्या अध्याय 16 श्लोक 23 नुसार जो माणूस ग्रंथांचे नियम सोडून स्वतःच्या मनाने काहीही करतो त्याला ना सुख मिळतं ना मोक्ष. म्हणजे मनमानी भक्ती इज इक्वल्स टू 0 रिझल्ट. आता तुम्ही म्हणाल, मग सावित्रीने सत्यवानाचे प्राण कसे वाचवले? इथेच तर खरा सस्पेन्स आहे. ही बुक बघा, वट सावित्री कथा, व्रत आणि पूजा, तुकाराम बुक डेपो. याच्या पेज नंबर 7 वर मी 2 लाईन वाचून दाखवते. सावित्री मनात एकसारखे ईश्वराचे नामस्मरण करत होते, वारंवार सत्यवानाकडे पाहत होते. ती अतिशय घाबरली होती. परत ऐका, सावित्री मनात एकसारखे ईश्वराचे नामस्मरण करत होते, ईश्वराचे नामस्मरण करत होते, ईश्वराचे नामस्मरण करत होते. वारंवार सत्यवानाकडे पाहत होती. ती अतिशय घाबरली होती. हे व्रताचं पुस्तक आहे. जेव्हा यमराज सत्यवानाचे प्राण न्यायला आले तेव्हा सावित्री पूजा नाही तर नामस्मरण करत होते. पण विचार करा, ती नक्की कोणाचं नामस्मरण करत होती? की स्वतः यमराजालाही माघार घ्यावी लागली. आणि सर्वात मोठा प्रश्न, यमराजाने प्राण परत केले हे मान्य, पण त्यानंतर सत्यवान सावित्री अमर झालेत का? नाही ना. मग ते आता कुठे आहेत? याचं उत्तर देखील भगवद्गीतेमध्ये आहे. अध्याय 2 श्लोक 22 मध्ये याचं उत्तर मिळतं. जसं आपण जुने कपडे बदलून नवे कपडे घालतो, तसा आत्मा शरीर बदलतो. पाप आणि पुण्याच्या हिशोबानुसार हा आत्मा 84 लाख योनीमध्ये, म्हणजेच कधी पशु, कधी पक्षी, कधी कीटक भटकत राहतो. मग सत्यवान सावित्री ही या 84 लाखाच्या फेऱ्यात कुठेतरी अडकले नसतील ना? आपल्याला फक्त एका जन्माचं सुख हवंय, की या जन्म मृत्यूच्या चक्रातून कायमची सुटका, म्हणजेच पूर्ण मोक्ष? मग आता योग्य रस्ता दाखवणारा कोण? आजच्या या धावपळीच्या जीवनात मनाला शांती कुठेच मिळत नाही, पण संत तुकाराम महाराज आपल्याला एक सोपा मार्ग सांगतात. नाम घेता सुख येते, नाम घेता दुःख जाते,
तुका म्हणे नाम स्मरता पापाचे पर्वत ढासाळते. फक्त एकच उपाय, भगवंताचं नामस्मरण. तर यासाठी अध्याय 4 आणि 15 मध्ये सांगितलंय की आपल्याला एका खऱ्या तत्वदर्शी संताची गरज आहे. विचार करा, श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला सांगतायत की तुला त्या शाश्वत स्थानाबद्दल किंवा तिथपर्यंत किंवा मोक्षापर्यंत जायचं असेल ना, तर तुला त्या तत्वदर्शी संताच्या शरणात जावं लागेल. जेव्हा की श्रीकृष्ण स्वतः भगवंत होते, भगवंत आहेत आपण मानतो. आता हा खरा संत ओळखायचा कसा? इथे कबीर साहेबांची एक वाणी आठवते. अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वा की डार, तीनों देवा शाखा है ये पात रूप संसार. जो संत या जगाला एका उलट्या झाडाची म्हणजे अपसाइड डाऊन ट्री, जी अपसाइड डाऊन ट्री असते, उपमा देऊन त्याचं रहस्य उलगडतो आणि ओम तत्सत सारख्या खऱ्या मंत्राची दीक्षा देतो, तोच खरा मार्गदर्शक. नुसतं पतीच्या दीर्घायुष्यासाठी नाही, तर स्वतःच्या परमगती म्हणजे अनलिमिटेड पीस किंवा सतलोक यासाठी तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. सात्विक जीवन आणि योग्य भक्तीनेच अकाल मृत्यू सारखी संकटेही टळू शकतात, असं आपलेच ग्रंथ सांगतात. मग प्रेक्षक हो, आपण 21व्या शतकात जगतोय. आंधळेपणाने काहीही फॉलो करण्यापेक्षा ज्ञानाच्या आधारावर फक्त भक्ती करून बघा. क्वेश्चन एव्हरीथिंग, व्हेरीफाय द फॅक्ट्स. घटरामायणामध्ये पेज नंबर 241 वर लिहिलेलं आहे, जिथे लोमस ऋषी चौपाई आहे. त्याचा डायरेक्ट अर्थच सांगते. 1000 वर्ष ठाकुर की सेवा की और अन्य कोई दूसरा भेद नहीं समझा, विधि पूर्वक उनका ध्यान किया और मुझे उसका फल मिला, पाहन की योनी. पाहन म्हणजे माहिती काय आहे? दगड. शिव की सेवा की मैंने भांति भांति से की, साथ में फूल फल जल तथा चावल का अक्षत था. इस प्रकार नियम में मैंने विधि पूर्वक उनकी पूजा की और अंत में पत्थर की योनि प्राप्त की. अनेक दिवसों तक पाहन की आशा करता हुआ और अंत में मैंने वही अपनी निवास स्थली बना ली. मैं इस प्रकार से कहां कहां की पूजाओं का वर्णन करूं. मैंने जिसकी पूजा की उसी में समा गया. इथे परत कबीर साहेबांची मला एक वाणी आठवते. पत्थर पूजे से हरी मिले तो मैं पूजू पहाड़, पत्थर पूजे से हरी मिले तो मैं पूजू पहाड़, ताती तो चक्की भली जो पीस खाए संसार. इथेच परत लोमस ऋषी चौपाईमध्ये त्याच पेजवर दिलेला आहे. 3000 वर्ष तुलसी की पूजा की और इसके कारण मुझे वृक्ष योनि प्राप्त हुई. 1000 वर्ष पीपल की पूजा की, मैं बिना किसी भ्रम के उसके रहस्य का आज वर्णन करता हूँ. कान खजूरा की योनि पाकर बार बार मैं भवसागर में भरमता रहा. लक्ष देऊन ऐका बरं का, आपलेच ग्रंथ सांगतायत आणि ऋषी मुनींनी आपले अनुभव सांगितले. आओ जैन धर्म को पहचानो या पुस्तकामध्ये सुद्धा असे खूप गूढ रहस्य आहेत. आता 242 पेज नंबर वर बघा. 1000 वर्षों तक एकादशी का व्रत किया और अंत में मक्खी का जन्म लिया. इसी प्रकार अनेक बार अनेक व्रतों को किया. उनका तुम वृत्तांत सुनो. सर्वप्रथम इतवार का व्रत किया, उससे चिल का जन्म मिला. मंगल का व्रत अनेक प्रकार के रूप में रहा, उससे मुझे सुअर का शरीर मिला. उसके बाद तीज का व्रत किया, उसके कारण मैंने कुत्ते का जन्म प्राप्त किया. इसके बाद नियम से प्रदोष व्रत रखा, उसके कारण गधे का जन्म मिला. नवमी तथा अष्टमी का व्रत किया, उससे मुझे मूस म्हणजेच उंदीराचा जन्म मिला. इसके बाद अनंत चौदस का व्रत किया, उससे मुझे ऊंट का जन्म मिला. इसके बाद चतुर्थी का व्रत कहा गया, उससे भैंस का जन्म समझो. और नाना प्रकार के व्रतों का अनुशीलन पूरे तत्परता से पूछा, फिर भी मुक्ति नहीं प्राप्त हुई. हे सर्व प्रमाण संत रामपालजी महाराज यांच्या सत्संग माध्यमातून घेतलेले आहे. आजकाल अनेक भक्तांचे असे अनुभव आहेत ज्यांनी शास्त्रानुकूल भक्ती साधना करून अकाल मृत्यूला सुद्धा मात दिली आहे. ज्या वेळेस मला करोना झाला त्या पिरियड मध्ये मी मरणाच्या दारात उभे असताना ना माझे कोणते देव, माझे व्रत ना काही काम आले. आणि भवर गुफाच्या बाहेर मी बसलो होतो आणि माझा मुलगा
गुरुजींनी आणला आणि माझ्यासमोर उभा केला आणि मला सांगितलं, बेटा बोल तुझ्या मुलाबरोबर, तुला काय सांगायचं आहे ते. माझा लहान भाऊ एके दिवशी सकाळी पहाटे मृत पावलेला, त्याच्या तोंडातून फेस येत होता. आम्ही त्याला दवाखान्यात पळवत नेले. रस्त्यातून जातानाच अचानकच तो हुंदके देऊन रडायला लागला. हा इतका मोठा चमत्कार झाला आहे, त्याचं जीवन संपलेलं. संत रामपालजी महाराजांच्या कृपेने त्याला पुनर्जन्म मिळालं. त्यानंतर डॉक्टरांनी पण सांगितलं याला तर काही झालेलं नाही, पण त्याचं पूर्ण शरीर संपलेलं. आम्ही पाहिलेलं त्याचं शरीर पूर्ण गार पडलेलं, तोंडातून फेस आलेला. हा सुद्धा आमच्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. आमच्या रिसर्चनुसार जेव्हा आम्ही संत रामपालजी महाराज यांची सतलोक आश्रम ढवळपूर येथे भेट दिली, तेव्हा आमच्या निदर्शनात आले की तिथे सर्व धर्मग्रंथ ठेवलेले होते. त्यामध्ये भगवद्गीता, त्यानंतर बायबल, कुराण, त्यानंतर गुरुग्रंथ साहेब आणि इतर सगळेच पुस्तकं होते. एवढंच नव्हे, महाराष्ट्राच्या संतांची सुद्धा पुस्तकं होती. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की शास्त्र अनुकूल भक्ती साधना, ज्याच्यामध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आणि इतरही धर्मग्रंथ तिथे ठेवलेले होते. आणि तेव्हा आम्हाला कळालं की संत रामपालजी महाराजच ते तत्वदर्शी संत आहेत, ज्यांनी सगळ्या शास्त्रांचे गूढ रहस्य आपल्या समोर आणले. आणि भगवद्गीतेमध्ये सरळ सरळ सांगतात की तुम्ही शास्त्रानुसार भक्ती करा, तुम्हाला सर्व सुख मिळेल. एवढंच नाही, तुम्ही पूर्ण मोक्षाला जाल. तेव्हा स्वतः बघा आणि जागते व्हा. धन्यवाद. आशा की चाह